यांच्या खरं अनुपस्थितीमध्ये कुणाल नाईक हा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये तुम्हाला केगाव टीममध्ये पाहायला मिळेल. तर एका बाजूला सचिन काटकर यांच्या अनुपस्थितीमध्ये यज्ञेश गरत सावरकरचा आणखीन एक प्रतिभावंत खेळाडू तुम्हाला आयकॉनच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. मोठी लढत प्रेक्षकांच्या बिर्याले केगाव तर अगदी हे जवळचं गाव आहे. त्यांच्या बरोबरीने आपण एका बाजूला संघ पाहता डाऊरनगर हा देखील उरण परिसरातील आणखी एक नामांकित संघ. यंदाचा हंगाम नाईट क्रिकेट फॉर्मॅट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डाऊरनगर संघाने मात्र एक वेगळी उंची गाठली आहे. शून्यातून पुढे आलेला हा संघ आहे. चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिली. तोच डाऊरनगर संघाने गेले कित्येक वर्ष ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या संघाचा बोलबाला राहिला तो केगाव टीम. केगाव संघ तुम्हाला प्रतीक ठाकूर गुड्डू यांचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. बिग फाईट. अक्षय पाटील मोन्या नौकारचा हा खेळाडू, अलिबाग परिसरातील हा खेळाडू. खरं तर मालिकावीर बुलेट त्याने अलिबागच्या स्पर्धेमध्ये पटकावली होती. अनेक स्पर्धा अक्षरशः ज्या खेळाडूने गाजवल्या. यंदाचा हंगाम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर त्याने देखील बक्षीस पात्र तो राहिला होता. ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची चांगली भूमिका पाहायला मिळाली होती कोलाड टीमकडून खेळत असताना. त्याचबरोबरीने आपण पाहिला त्याला यंदाचा हंगाम UV स्पोर्ट्स अलिबाग या संघाचं त्याने नेतृत्व केलं. नेतृत्व करत असताना हा संघ सुपर 12मध्ये पराभूत झाला होता, ज्या टीममध्ये बरेच सारे चांगले खेळाडू पाहायला मिळाले. मॅचकडे आपण जाऊया. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने राईट अप राऊंड द विकेट. पहिला बॉल ऑफ ड्राईव्ह करत असताना खरं तर उजव्या अशा बाहेर टाकलेले बॉल एक खरं तर गोलंदाजाला निर्णायक राहतील. परंतु जर का गती कमी असेल, अँगल चुकीचा असेल तर मात्र त्याच्यावरती जे करण मडवीने फटके मारले होते डाऊन द ग्राउंड ते षटकार देखील पाहायला मिळतील. त्यामुळे टप्पा आणि त्याच वेळेला गती बॉलची फार महत्त्वाची राहील. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्राकडे हा बॉल चालला. 1 रन या चेंडूवरती मिळेल. दोन्ही फलंदाजाने सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलं. चंदन तलवार सारसोले नवी मुंबईचा हा खेळाडू आयकॉन आहे. त्याची प्रतीक्षा होती हा खेळाडू कधी मैदानावरती पोहोचेल. तो जसा आला तसा मैदानामध्ये उतरला. आता त्यालाही एक चांगली कामगिरी या खरं तर मॅचमध्ये करून दाखवायला लागली आपल्या टीमसाठी. आयकॉन वर्सेस आयकॉन. धीम्या गतीचा बॉल. अक्षय पाटील मोन्याची देहयष्टी आपण जर पाहिली तर अगदी जास्त उंचीचा हा खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील व्हेरिएशन आहेत. सोशल मीडियावरती देखील हा खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतो. इंस्टाग्राम वरती देखील अनेक रील्स त्याच्या व्हायरल होताना पाहायला मिळाल्या. डिक्लेअर झोनमध्ये हा बॉल चालला. बॅटची कडा घेत त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्राकडे 1 रन मिळेल बॅटिंग करताना डाऊनगर टीमला. मागच्याही सामन्यामध्ये 46 धावांचा पाठलाग 14 चेंडूमध्ये झाला आणि या अगोदर 29 धावांचा पाठलाग फक्त 10 बॉलमध्ये झाला होता. त्यामुळे जास्तीच्या धावा पहिल्या सत्रामध्ये बनवाव्या लागतील. यावेळेला बिग हिटचा प्रयत्न आहे. फटका फसला आहे. बॉल चालला पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्राकडे. डिक्लेअर झोनमध्ये 1च रन या ठिकाणी मिळेल. फक्त सिंगल रन या ठिकाणी मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने 4 धावा या धावफलकावरती आहेत. चंदन तलवार प्रचंड टॅलेंट, गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य ज्याच्यामध्ये आहे असा हा खेळाडू. स्ट्राईक एंडला स्विंग अँड मिस. क्या बात आहे. जबरदस्त बॉल. थोडासा ॲड कॉर्डिनेशन नव्हतं त्यामुळे हा बॉल डॉट. पहिलं षटक राहिलं या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या केगाव संघाच्या नावावरती. अक्षय पाटील मोन्याच्या नावावरती 4च धावा खर्च करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4. आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करत आपली उपयुक्तता आयकॉन म्हणून भूमिका त्याने सिद्ध करून दाखवली आहे अक्षय पाटील मोन्या या खेळाडूने. मिड विकेटला आपण पाहताय कुणाल नाईक. छोटा पॅक बडा धमाका. कुणाल देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बॉलिंग डिपार्टमेंट, बॅटिंग डिपार्टमेंट कुणालकडे देखील प्रतिभा आहे. प्रतिभा संपन्न हा खेळाडू. गोलंदाजी मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येताना आपण पाहताय पियुष ठाकूर. अजून एक मोठं नाव. उरण तालुक्यातील एक नामांकित खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली. चिंटा रेड्डी या सामन्याचा देखील आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. बॉल चालला डिक्लेअर झोनकडे. 1 रन या ठिकाणी मिळेल. फक्त सिंगलने मात्र डावाला पुढे घेऊन चाललेले आहेत. मी मगाशी उल्लेख केला पहिला सामना अवघ्या 10 बॉलमध्ये 29 धावांचा पाठलाग झाला.
पुढच्या इनिंगमध्ये 14 बॉलमध्ये 46 धावांचा पाठलाग होताना पाहायला मिळाला. त्यामुळे या मैदानामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर किमान 50+ किंबहुना त्याहीपेक्षा जास्त धावा. कोणतीही धावसंख्या तुम्हाला यशाची हमी देत नाही, असं म्हणतात विजयाची हमी देत नाही. इथे मात्र फिल्डिंग खराब, अतिघाई संकटात नाही. बॉल मात्र निघाला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. चौकारनंतर डाऊनगरचं हे संगीत तुम्ही ऐकलं. हाफ ट्रॅकर आहे, थोडासा कमी गतीचा होता, भरपूर अवधी होता फलंदाजाकडे, परंतु बॉल चालला पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राकडे, बॅकवर्ड क्षेत्राकडे. एकच रन या बॉलवरती मिळेल. मागचा चौकार अपवाद राहिला, ज्या ठिकाणी खराब फिल्डिंग त्याचा फायदा डाऊनगर टीमला जरा चौकार मिळाला. अन्यथा या इनिंगमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व हे पाहायला मिळालं. पियुष ठाकूर अष्टपैलू खेळाडू रायगड जिल्ह्याचा स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, काउंटर अटॅक करायचा आहे, परंतु इथे बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह, फक्त सिंगल. सर्वेश आवस्कर यांच्या ठिकाणी आगमन, त्यांचा आम्ही इथे विशेष सन्मान घेत आहोत. सर्वेश आवस्कर, विशाल दादा भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. सर्वेश आवस्कर यांचा यॉर्कर आहे मिड विकेटला. मोन्या, वेगवान फटका होता, प्रयत्न चांगले होते त्या ठिकाणी मोन्याचे, परंतु एक रन रोखता आलेला नाहीये. एक रन नक्की मिळेल. अतिशय वेगवान फटका. चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीम लक्ष्मण वाल्मिकी 11 आवरे त्यांच्या अपोजिट असेल विनोद स्पोर्ट्स SN स्पोर्ट्स दिगोडे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करा. लाईन खराब आहे, नेक्स्ट स्टिकच्या बाहेर जरा बॉल सोडला, लेफ्ट केला, वेल जज. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलवरती जर का फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित हा बॉल डिक्लेअर झोनकडेच गेला असता. त्यामुळे पियुषचंही कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा वेगवान बॉल, क्लीन बॉल, दांडी गुल. पहिला धक्का, मैदानाच्या बाहेर चाललाय फलंदाज हरी काळे. पहिला खेळाडू बाद झालाय डाऊनगर टीमचा. धावाच आलेल्या नाहीत आतापर्यंत. हा सामना आपण जर पाहिला केगाव आणि डाऊनगर या दोन टीमच्या दरम्यान आहे. कमालीची गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद, फक्त 13 धावा, 6.50 च्या सरासरीने हा संघ पुढे चाललाय. तिसरं षटक केगाव संघाकडून घेऊन येतो गोलंदाज आतिश ठाकूर. समोर चंदन तलवार, दुसऱ्या बाजूला यज्ञेश गरत. 2 आयकॉन खेळाडू. 2 ओव्हरमध्ये आता चांगले ब्लास्ट करावे लागतील, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. डू ऑर डाय, करो या मरो, अशी ही परिस्थिती असेल. खरं तर फलंदाजासमोर नो बॉल कॉल. या ठिकाणी पहिल्या प्रॉपच्या बाहेर आय थिंक बॉल पडला, त्यामुळे नो बॉलचा इशारा. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. तर याच दरम्यान विश्वजित ठाकूर मोठ्या, अभिजित ठाकूर छोट्या आणि त्यांच्या बरोबरीने योगेश गरत धाकटीजो यांचं आगमन. योगेश भोईर यांचं आगमन. फ्रीडचा बॉल ऑन साइडला. या हा फटका मात्र मस्ट नीडेड सिक्सर, 6 धावा. हा बॉल त्याच्यावरती आपण पाहिला बरोबर लॉंग ऑन क्षेत्राकडे हा षटकार. चंदन तलवार लेट मैदानामध्ये पोहोचले, परंतु चांगली बॅटिंग आता करत असताना पण त्यांना सध्या पाहत आहे. अत्यावश्यक धावा. मी मगाशी म्हटलं या 12 बॉलमध्ये 2 आयकॉन भूमिका योग्यरित्या पार पाडावी लागेल. इथे मात्र फटका फसलाय. कडा घेत बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात चंदन तलवार चाललाय मैदानाच्या बाहेर.
परंतु त्या ठिकाणी हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपर प्रतीकच्या हातामध्ये विसावला. कॉट बेंड विकेटच्या स्वरूपात चंदन बाद झाले. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललेत. इंडिया नंबर 4 रवी चव्हाण. आणखीन एक रवी सावंत मापे असं महाराष्ट्र पोलीस म्हणून जे कार्यरत आहेत असे एक दमदार खेळाडू बघा. त्यांची बॉडी लँग्वेज किंबहुना ध्येयष्टी त्यांची पाहिली तर अतिशय उंच ध्येयष्टीचा हा खेळाडू. लांब लचक षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिले. परंतु या वेळेला मात्र एक महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनाही साकार लागेल मिडल ऑर्डरला आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा कडा घेत बॉल मागे निघालाय. नशिबाची साथ. हा बॉल चला डिक्लेअर झोनकडे. खरं तर गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. तो बॉलला थोडा टर्न करतो, स्विंग बॉलचा वापर त्या ठिकाणी करतो, थोडा बॉलला स्विंग करतो, त्याचा फायदा त्याला झाला. एक फटका जो होता षटकार तो स्लॉटमध्ये होता. अन्यथा ही गोलंदाजी उत्तम राहिली या ठिकाणी मैदानामध्ये आतिश ठाकूर या खेळाडूची. या ही वेळेला स्लोवर बॉल. क्या बात आहे. व्हेरिएशन. स्लोवर बॉल आठवला की मला एकच नाव आठवतं कदा जे सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये मंदारदादा लवेकर. स्लोवर बॉल, कतर फिरकी, फास्टेड यॉर्कर, अनेक प्रकारचे वैविध्यपूर्ण बॉल फेकण्याची क्षमता असणारे खेळाडू सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. स्टँड अँड डिलिव्हर्ड. क्या बात है. डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी पहिला ऑन द राईज केले. बॉलर बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड स्ट्रोक षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यज्ञेश घरत सावरकरचा हा खेळाडू मैदानामध्ये आहे. त्यालाही मात्र आयकॉनची भूमिका मिळाली. स्वतःला सिद्ध करावं लागेल. पंच जे आहेत मैदानामध्ये का गाजवला आजही 40+ माध्यमातून गाजवतात. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात विध्वंसक सलामीवीर जोडी कोणती असेल तर ती जोडी प्रफुल्ल ठाकूर आणि समर्थ कडू. हे नाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि आज पंचाच्या भूमिकेमध्ये म्हणताना सध्या पाहता वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धाव फलकावरती 28 रन ऑन स्कोर कार्ड. लांब लचक षटक. याही बेला फटका फसलाय. बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रवाहाच्या विरुद्ध उलट्या दिशेने हा झेल टिपला. कॉट अँड बोल्ड. खेळाडू बाद. मैदानाच्या बाहेर जावं लागेल यज्ञेश घरत या खेळाडूला. टेनिस क्रिकेट जगताचा सुपर डुपर स्टार A1 जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं ती जोडी म्हणजे विश्वजीत ठाकूर मोठ्या, अभिजित ठाकूर छोट्या. या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण मंचावरती या. खरं तर खास करून नवीन भाऊ यांच्याकडून तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे आयोजकांच्या वतीने. आपण मंचावरती येऊन असं नसतं बा. मोठ्याचा खेळ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. टॉसही करायचा आहे. शेवटचं षटक बाकी आहे. त्यामुळे दिघोडे आणि आवरे टीम कॅप्टन व्यासपीठासमोर आपण या टॉससाठी. लास्ट ओव्हर स्वतः प्रतीक ठाकूर गुड्डू बॉलिंग मार्कमध्ये. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. सचिन रवी सावंत हा खेळाडू स्टार्टिंग एंडला आहे. पायात टाकला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र रन आउटच्या स्वरूपात विकेट. आणखीन एक विकेट मिळेल. फिल्डिंग करत असताना मैदानामध्ये रियान 74 केगाव टीमला. मैदानाकडे नितेशजी म्हात्रे यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला मैदानाच्या चहूबाजूला पाहायला मिळेल. कारण यानंतर तुम्हाला खरं तर मोठ्या देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. बॉल तयार. ओव्हर द स्टम्प्स. पुन्हा एकदा व्हेरिएशन. क्या बात आहे. प्रतीक ठाकूर हा देखील एक व्यावसायिक खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेटचं वलय ज्याच्या अवतीभोवती राहिलं असं एक वलयांकित खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रतीक ठाकूरच्या अनेक इनिंग्स
आपण पाहिल्या, परंतु नेरे नाईट स्पर्धेमधील नावडे संघाच्या अगेन्स्ट त्यांनी केलेली इनिंग आजही प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहील. लास्ट ओव्हरमध्ये प्रत्येकाने केलेला धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा क्या बात आहे. टॉस केला बॉल, टर्न विथ बाउन्स, ओव्हर थ्रो झालाय. या ठिकाणी बॉल सरकला मागे. सेकंडचा कॉल. 2 धावा येत असताना हे दोन्ही खेळाडू अवांतर धावा येतात. प्रत्येक धाव ही महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये, कारण एका एका रनसाठी तुम्हाला संघर्ष हा करावा लागतो. एक रनचं महत्त्व प्रत्येक टीमला कळतं. जेव्हा सामना क्लोज होता 1 बॉल 1 शेवटच्या क्षणामध्ये. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. ॲड नाही, कॉर्डिनेशन नाही आहे. फक्त बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. बॉलच्या टप्प्यावरती नियंत्रण आहे प्रतीक ठाकूरकडे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. याही वेळेला त्याच पद्धतीचा हा बॉल विकेटकीपरकडे चालला. अजून एक डॉट बॉल. हतबल झाला फलंदाज. संघामध्ये थोडंसं आपण पाहिलं या ठिकाणी जो पॉझिटिव्ह अप्रोच असायला हवा तो फार कमी पाहायला मिळाला पहिल्या इनिंगमध्ये डावनगर टीमकडून. धावा बनवत असताना याही वेळेला हा फटका आपण जर पाहिला डिक्लेअर झोनकडे चालला. 1च रन इथे मिळाली आणि या 1 रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या डावनगर टीमची धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे. ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 गडी बाद. 31 धावा. 32 धावांचं आव्हान उभं केलं. या अगोदर टॉस करण्यासाठी आपण जाणार आहोत. समर्थ कडू यांना आदर्श मानणारा मोठ्या तुम्हाला सध्या मैदानामध्ये पाहायला मिळेल. हितगुज चालू आहे या खेळाडूंमध्ये. अनुभव आणि एका बाजूला एक चांगला मॅच्युअर्ड खेळाडू, खरं एक प्रतिभा संपन्न खेळाडू. देश विदेशात जाऊन ज्याने या दिघोडे गावाचं, उरण तालुक्याचं, रायगड जिल्ह्याचं नाव मोठं केलं असा एक मोठा खेळाडू. मोठ्या टॉससाठी या ठिकाणी ते रिपोर्टिंग करतील. आवरे संघाचा कॅप्टन त्यांनाही यावं लागेल. अभिजित ठाकूर छोट्या यांनाही विनंती असेल आपण मंचावरती या. आपलंही स्वागत. डावाला सुरुवात होईल. 32 धावांचं माफक आव्हान. पुन्हा एकदा आवाजामध्ये आपण करूया बदल. सेकंड इनिंगसाठी जाऊया पुन्हा एकदा जयश्री भोसले सर यांच्याकडे. त्या अगोदर जाऊया आपण संधी डीजे यांना. धन्यवाद. टीम कर्णधार विनर स्पोर्ट्स SN स्पोर्ट्स दिघोडे टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मी लक्ष्मण वाल्मिकी 11 आवरे टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधत. चला टॉससाठी घ्या. दिघोडे टीममध्ये प्रथमेश बेलचेडा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अण्णा टीममध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळ रत्नदीप चौधरी, वलवलीचा एक वेगवान गोलंदाज आणि एक ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय आज दिघोडे टीममध्ये. आवरे टीमने टॉस जिंकलाय. जीवित मात्र मुळेखंडचा खेळाडू आणि त्याच्या साथीला धारावीचा आणखीन एक महत्त्वाचा खेळाडू विकी पंढरीनाथ भुईर तुम्हाला ॲज आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचमध्ये या मॅचकडे वळूयात. या आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊयात जिथे रियांश 1174 केगाव आणि डाऊरनगर या 2 संघांदरम्यानची लढत. डाऊरनगर टीमने टॉस जिंकला होता. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण सध्याच्या घडीला या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झालेली पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. प्रतीक ठाकूर आणि त्याच्या साथीला कुणाल विलास नाईक याला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. एका बाजूला कुणाल विलास नाईक, एका बाजूला आपण भिंगारीचा खेळाडू, आयकॉन खेळाडू म्हणून आज
आज वाईल्ड कार्ड एंट्री त्याला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये आणि तो ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पाहायला मिळणार आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर. भिंगारी आहे गणपती बाप्पाचं घर आणि आज भिंगारीमधून येणारा खेळाडू जिथे आघाडीला येत असताना पाहायला मिळतोय. गणरायाचे आगमन काही दिवसांवरती येऊन थांबलंय. जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण आघाडीची जोडी पाहतोय तर एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती यज्ञेश घरत गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. साबरखारचा एक वेगवान गोलंदाज उरण तालुक्यातील आणखीन एक आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना डाऊरनगर टीमसाठी आपण पाहत आहोत. सेकंड इनिंगला सुरुवात होण्याआधी प्रेक्षक वर्गाचं मी लक्ष वेधन. पहिला सामना 10 बॉलमध्ये रनचेस झाली होती. दुसरी मॅच 14 बॉलमध्ये. तिसऱ्या सामन्याला करतोय 31 धावांचा 32 धावांचा करायचा आहे पाठलाग. तिसरी मॅच रनचेस किती बॉलमध्ये होणार हे पाहणं फार गरजेचं राहील. सामन्याकडे वळूयात. मॅचला होते सुरुवात. शाही श्रद्धा बेलदारवाडा यांचं एक दैदिप्यमान आयोजन आपण पाहत आहोत. स्वर्गीय समीरदादा हदनकर स्मृती चषक 2025 या मॅचकडे वळूयात. सामन्याला सुरुवात होती आहे. सेकंड इनिंग पहिला बॉल. गोलंदाज पहिला चेंडू उजव्या एसीच्या फारच दुरून चालला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा. बंदाजी लवेकर सर यांनी दोन्ही हात हवेमध्ये फैलावत असताना हा अवांतर चेंडू इथून घोषित केलाय. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने टाकला होता बॉल. खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. रूम दिला होता. कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. सिंगल इथून मिळते. वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर तुम्हाला बॉल ठेवावा लागतील कारण शरीर भेदक मारा केला. डाव्या यष्टीवरती बॉल टाकले. मधल्यावरती यष्टीवरती बॉल ठेवले तर ते आवर्जून लिहिलं या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकलं जाणार. कारण मागील 2 मॅचचा जर आढावा घ्यायचा झाला ना तर सातत्याने दोन्ही मॅचमध्ये धावांची लूट होती. जणू काय सेलच लागला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेला हा चेंडू प्रतीक ठाकूरसाठी गुड्डूसाठी हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. अलीकडच्या कालावधीमध्ये प्रतीक ठाकूरने आपल्या फिटनेसकडे जास्तीचं लक्ष दिलेलं पाहायला मिळतंय. कारण हे धावतं युग आहे. क्रिकेट सातत्याने सर्वाधिक जास्त स्पर्धा होत आहेत. फिटनेस फार महत्वाची बाब राहते. खोलातला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथूनही मिळेल. एकेरी धाव इथूनही येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा त्या 4. ऍक्शन रिप्ले तुम्ही विविध कॅमेरा अँगलने पाहत आहात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यज्ञेश. यावेळेला कमी गतीचा बॉल लपेटण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. डबल माइंडेड स्ट्रोक. फटका फसला. क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. फलंदाज बाद. शेजारीन बाई तुमचा टीव्ही शेजारीन झेल चंदन तलवारने टिपलेला आपण पाहायला मिळाला. नवी मुंबईचा या खेळाडूची चर्चा राहते परंतु सध्या त्या घडीला ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे अलिबाग नगरीच्या नौखारचा हिरा मैदानाच्या आतमध्ये अक्षय संजय पाटील मोन्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज बॅटिंग त्याला करून दाखवावं लागणार आहे. मिस्टर प्रीमियर लीग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अलिबाग नगरीतल्या मोठमोठ्या प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये हे नाव नेहमी अग्रस्थानी राहतं. 4 वरती पहिला धक्का लागला. मॅच चुरशीची बनणार का. 31चा रेथे 32चा पाठलाग. रन चेसला सुरुवात ही लडखडती झाली आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. कमी गतीचा होय मोन्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. शार टिपळ देत असताना अगदी सन्मानानं चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विशेष सन्मान करण्यात येईल. ज्या खेळाडूने उरण तालुक्याचं नाव अगदी क्रिकेटच्या जगताची पंढरी लॉर्ड्समध्ये इंग्लंडमध्ये जो खेळाडू घेऊन गेला. भारत आणि पाकिस्तान सामना जो प्रथमच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये घडला आणि ज्याने
पाकिस्तान संघाच्या विरोधामध्ये भारतीय संघाला विजय मिळवून देणारी एक मोठी कामगिरी केली असा विश्वजित मेघनाथ ठाकूर एकदा जोरदार टाळ्या उरणकरांनो आपल्या नगरीचा अभिमान. उस्मान पटेल विश्वजित मेघनाथ ठाकूर विश्वजित ठाकूर उस्मान पटेल गाजला. विशेष सन्मान मोठ्या ठाकूरांचा आपण सन्मान करतोय. जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. ही आकर्षक ट्रॉफी महाराष्ट्राचं अगदी हे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत. त्याच वेळेला अभिजित मेघनाथ ठाकूर छोटे ठाकूर यांचे आगमन झालं. आपले हार्दिक स्वागत. रायगड प्रीमियर लीगच्या मानाच्या स्पर्धेतली एक मात्र निर्धाव षटक ज्या खेळाडूने हाताळलं ना तो अर्थातच छोटे ठाकूर यांचे आपण स्वागत करूयात. मोठ्या ठाकूरांचा सन्मान नुकताच पार पडला. गोलंदाजीमध्ये हॅरी उजव्या शीच्या बाहेरचा बॉल सिंगल इथे मिळेल. सिंगल वरती संतुष्ट आहे कुणाल नाईकला आपण पाहत आहोत. तो बॅटिंग करत असताना सध्या तगडीला पाहायला मिळतो आहे. कुणाल विलास नाईक आणि त्याच्या साथीला अक्षय संजय पाटील याला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल हॅरी हाफ ट्रॅकर होता. उजव्या शीच्या खूपच दुरून जाणारा चेंडू गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर धाव. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 12-12ला 1. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहत आहोत. पाठलाग चालू आहे. सचिनजी पाटील साहेब यांचं आगमन झालं. यावेळेचा बॉल समोर स्ट्रेट खेळला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मोन्याचा थाट त्याने गोलंदाजाची लावली आहे वाट. चौकार. लांब 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 सर्वाधिक लांब जीपीएस लावा लागेल या बॉलला. इतका लांब मारलाय षटकार. बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये कोणताही स्वयंसूतक नाही आहे त्याला. अशी लिलया बॅटिंग त्याने केली आहे. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून तो नॉट आउट बॅटिंग करतो. 16 वरती 3 बॉल त्याने फेस केलेत. आणि किणिक चेंडू सीमारेषेच्या बाहेर लगा तो 6 षटकार. हाफ ट्रॅकर इथे अखूट टप्पा. चेंडू करतो आकाशाशी गप्पा. आणखीन एक लगातारचे 3 षटकार. नऊ बॉल मध्ये मॅच संपली आहे. आयोजकांनी मला वाटतं आणखीन एक ऑब्जेक्शन राहू शकतं की 2 ओव्हरचीच मॅच खेळवत आहेत. सेकंड इनिंग पहिला सामना 10 बॉल मध्ये संपला. दुसरी मॅच 14 बॉल मध्ये आणि तिसरी मॅच 9 बॉल मध्ये संपली आहे. अक्षय पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या त्याच्यासाठी. काय बॅटिंग केली. अनस्टॉपेबल अफलातून खेळ राहिला. 28 धावांची खेळी त्याने साकारली ज्यामध्ये 4 षटकार 1 चौकार बॉल फेस केले. एकंदरीत 5. काय खेळलाय तो. बहारदार रुबाबदार राजबिंडा अशा स्वरूपाचे फटकेबाजी त्याने केली आणि मॅच संपवली. 34 बनल्या आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या इन्व्हाइट करूयात. ॲब्सोल्युटली नो डाऊट. 1 षटक 4 धावा आणि बॅटिंग करताना 5 बॉल मध्ये 28 धावांची खेळी साकारणारा अक्षय संजय पाटील मोन्या प्लेअर ऑफ द मॅच या पण
दोघेही या आपला विशेष सन्मान करण्यात येईल. प्रथमतः या आपण मोन्याला इन्व्हाइट करतोय. अक्षय पाटील या ॲक्शन रिप्ले काही वेळामध्ये येईल, परंतु त्याआधी स्क्रीनवरती तुम्ही पाहताय मोठ्या बॅटिंग करत असताना तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं. या इन्व्हाइट करूयात प्लेअर ऑफ द मॅच. अनस्टॉपेबल, काय थाट राहिला या खेळाडूचा. अगदी चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी केली. एक बॉल एवढा लांब मारला की अद्याप मिळालाच नाही आहे. स्क्रीनवरती तुम्ही अक्षयला पाहताय. चंदन तलवार या, चंदनिया आणि यज्ञेश विशेष सन्मान आपलाही करण्यात येईल. प्रथमतः मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार